तर मित्रांनो आज आपण आलोय हातनूर गावामध्ये, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. तर मित्रांनो आपण आदरच्या शेतीमध्ये आलोय आणि या शेतीपासून जे उत्पन्न झालेलं आहे त्या प्रोडक्ट पासून, तर त्या प्रोडक्ट बद्दल आपण माहिती सांगणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही संपूर्ण माहिती सांगा बरं. देवीदास गुलाबराव केवळ, राहणार हातनूर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. आपण किती एकर मध्ये लावलेली? हे जवळपास 6-7 एकर आहे, पण आता हे जवळ असल्यामुळे आपण इथे घेतो बनवतो. बरोबर. तर आपण कोणता प्रोडक्ट वापरला होता याच्यात? आपण याच्यामध्ये बघा, हे स्टंप वापरलेलं आहे. बरोबर. RS कंपनीचं. RS कंपनीचं. मित्रांनो RS कंपनीचं स्टंप वापरले आपण, आणि या प्रोडक्ट पासून जे उत्पन्न आलेले शेतकरीला त्या उत्पन्नाबद्दल आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. कोणता वापरला आपण अजून? आपण ऐकले हे बघा, हे सोडण्याचं, हे मारण्याचं आहे, फवारण्यासाठी स्टंप. बरोबर. जवळ यूज करा शेतकरी. RS कंपनीचं आहे. RS कंपनीचा वापरला मित्रांनो स्टंप म्हणून. डबल पॉवर आहे, खतरनाक रिजल्ट आहे मित्रांनो. पाहू शकता आपण व्हिडिओ मध्ये. सर्व 10-12 शेतकऱ्यांना सर्व येऊ शकते, पाहू शकता मित्रांनो आपण. आणि बॉस डबल पॉवर याचं कसं रेट आहे? हे बॉस डबल पॉवर, याला आपण खालून सोडण्याचं काम केलेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे अद्रक लांबण्याचं बरोबर भरपूर फायदे मिळेल त्याचे. पाहू शकता मित्रांनो, बॉस डबल पॉवर ही प्रोडक्ट घ्यायचा एवढा फायदा होतो. पाहू शकता आपण प्रोडक्ट जर आपल्याला घ्यायचं असेल मित्रांनो, तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पत्ता वगैरे नाव वगैरे टाकणार आहे. पाहू शकता आपण. आम्हाला एक सांगा, तुमची लागवडीची तारीख कधीची आहे? आपली लागवडीची तारीख आहे 8/6/2023. बरं, आता 85 दिवस झाली जवळ. 85 दिवस आता झाले. तुम्ही आम्हाला हे काढून दाखवू शकता का? दाखवू शकतो. बरं, काढवा बरं. वा वा वा. हे बघा, जवळपास 1 किलो पर्यंत आहेत. हे आहेत बॉस आणि स्टंपची पॉवर, डबल पॉवर, RS ॲग्रो. त्या कंपनीनं जे औषध दिलेलं आहे त्या औषधाचा हा फरक आहे. स्टंप दाखवून द्यायचे. हे याला वर 6 स्टंप आहेत आणि बाकीचे पूर्ण हे फुटवे आहेत. आता आपण याला पूर्ण साफ करून धुवून मग वजन करू याच्याला. तुम्ही आता हा जो आपण खडा काढलेला आहे, आता या खड्याचं हे पूर्ण कट करून आपण याचं आता वजन करणार आहे. एकच खडा आहे. हा एकच खडा आहे. हा एका खड्यापासून हा पूर्ण एवढा माल बनलेला आहे. आणि याच्यामध्ये हे 6 स्टंप वर आलेले आहेत. बाकीचे स्टंप पूर्ण जमिनीत असतात, कारण की जे वेस्टेज असतं ते पण याला जास्त काही नाहीये धरायला. याच्यामधले हे फक्त जे आहेत ना 6 स्टंप निघालेले आहेत. आता याचं आपण वजन करणार आहोत. आम्हाला तिथून ठेप आणले झिरो. हा किलो रे पाप.
झिरो करा, थांब ना. हो थांब थांब. झिरो धना. झिरो झाला ना. हो भाऊ तुम्हीच काटा पर वर वर करा. नेमकं काय वाटलं? 97 का? 897. 897. हा ठीक आहे ठीक आहे. 900 चल काय अडचण नाही. कांडीची लांबी घ्या. काटा उचलला, काटा उचलला. हा भरा लाग 900 भरा लाग. 900 एकाल. चल ठीक आहे ठीक आहे. 898 नाही 900 घ्यायचं आहे. एक मिनिट आपण कांद्याची लांबी मोजणार आहोत आता. टोळा लावा डायरेक्ट टोळा. हा टोळपासून बरोबर. तर मिनिमम 11 इंचापर्यंत टोळाची लांबी, कांद्याची लांबी 11 इंच आली. आणि अशी लांबी रुंदी त्याची वाली. फिरून घ्यायची. हा आपण जो लावलेला खडा आहे तो खडा दाखवा. दाखिला घेऊ का बारीक? कट करून दाखवा ना त्याला. 13 इंच मिनिमम 13 इंच. म्हणजे तोडून दाखवा त्याचा आता. एवढ्या हा लागवड केलेला आहे बरं का. हा लागवड केलेला आहे एवढा. झालं? या मी आर्य सागरीचे आभार मानतो तर त्यांनी आम्हाला हे जे प्रोडक्ट दिलेत त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि आर्य सागरच्या जे प्रोडक्ट वापरल्यापासून शेतकऱ्याला खूप उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. धन्यवाद.